पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला लाख लाख धन्यवाद. त्यांचे खास आभार व्यक्त करण्यासाठी आत्ताचा व्हिडिओ करतोय. गणेशोत्सवामध्ये आतापर्यंत साधारण आपण एक 10-15 वर्षापूर्वीपासून आपण पाहतोय, या शहरामध्ये मूर्तिदान चळवळ ही फार मोठ्या प्रमाणात राबवली गेली. यावेळेस पवना, इंद्रायणी, मुळा या तीनही नद्यांमध्ये एकही मूर्ती विसर्जित झाली नाही. आणि याचे सगळे जे प्रयत्न आहेत ते महापालिका प्रशासनाचे आहेत, प्रामुख्याने आयुक्त शेखर सिंह यांचे आहेत. म्हणून त्यांचे खास आभार, त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ केला. नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. मूर्तिदान चळवळ म्हणजे काय, नेमकं मूर्तिदान कशासाठी आणि का म्हणून करायचं, असे अनेक प्रश्न होते. गेले 10-15 वर्षामध्ये त्याला एक चांगली बळकटी मिळाली, चांगलं रूप आलं. महापालिकेने त्याच्यामध्ये 100% योगदान दिलं आणि त्याला खऱ्या अर्थाने यश मिळालंय. मुळात पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांमध्ये पूर्वी वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जित करायची असं काहीतरी ते शास्त्र आहे किंवा असं सांगितलं जात होतं. परंतु नद्यांचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावरती वाढलं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीमध्ये विरघळत नाही, पाण्यात विरघळत नाहीत. त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे त्याच्यातून जे रसायनयुक्त पाण्यामध्ये मिश्रण तयार होतं किंवा पाणी प्रदूषित होतं, त्याच्यातून जलसृष्टी ज्याला म्हणतो आपण, मासे, कासव किंवा अन्य पाण्यातले सर्प, विरोळे ज्याला म्हणतात, हे अशा प्रकारचे जलसृष्टी पूर्णतः धोक्यात आली होती. म्हणून कृपा करून पाण्यामध्ये गणपती विसर्जित करू नका, नदीमध्ये विसर्जित करू नका, नाल्यात किंवा विहिरीमध्ये विसर्जित करू नका असं वारंवार आवाहन केलं, पण कोणी ऐकत नव्हतं. याच्यामध्ये मला आठवतं 1996 मध्ये टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर म्हणून एक ज्येष्ठ अधिकारी आहेत, ज्यांना समाजकार्याची विशेष आवड आहे, आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला. टाटा मोटर्सच्या काही कामगारांना हाताशी धरून त्यांनी हा उपक्रम सुरू केला पवना नदीच्या बाबतीमध्ये. आणि त्याला सुरुवातीला लोकांनी काही विरोध केला होता, परंतु नंतर त्याला यश मिळत गेलं. संस्कार प्रतिष्ठान म्हणून एक मोहन गायकवाड त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. 20 वर्षापासून मी त्यांचं काम पाहतोय. त्यांच्याबरोबर बाकीच्या इतर बजाज किंवा अन्य बाकी काही औद्योगिक कंपन्यांचे कामगारही त्यात सहभागी झाले. नंतर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यात सहभागी झाले. शहरातल्या संस्था, संघटना, लायन्स क्लब, पोलीस मित्र संघटना हे सगळे त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि त्याला एक चांगलं चळवळीचं स्वरूप आलं. आणि हळूहळू ही चळवळ इतकी मोठी झाली की कालच्या अनंत चतुर्थीला गेल्या 10 दिवसातले सगळे गणपती मूर्तिदान करण्यात आले. 100% मूर्तिदान झाले. जवळपास 2 लाखाच्या आसपास मूर्त्या ह्या महापालिकेकडे सुपूर्द केल्या. कशा पद्धतीने लोकांच्या भावनेचा आदर करायचा म्हणून महापालिकेने 26 ठिकाणी, 26 किंवा जादा पण असेल, कृत्रिम पद्धतीचे हौद तयार केले होते. त्या हौदामध्ये मूर्ती विसर्जित करायची. विसर्जित म्हणजे 3 वेळा आपण मूर्ती विसर्जित करताना वर खाली पाण्यामध्ये बुडवतो आणि नंतर ती मूर्ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करायची. ती कर्मचारी किंवा संस्था संघटनांचे जे सोशल वर्कर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करायची. तीच मूर्ती नंतर ट्रकमधून वाहून दगडी खाण जे आहे, पूर्वी वाकडला दगडी खाणीमध्ये मूर्ती विसर्जित केल्या जायच्या, ह्या दान केलेल्या मूर्ती आता त्या मोशीला विसर्जित केल्या जातात. अशा प्रकारे महापालिकेने संपूर्ण यंत्रणा एक उभी तयार केली. याच्यामध्ये संस्था संघटनांच्या बरोबरीने महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांनी त्याच्यावरती पूर्ण सुपरविजन केलं. प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरघळण्यासाठी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस ते पूर्ण नाहीसे करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटच्या मोठ्या बॅगा, जवळजवळ 60-65 टन काहीतरी ते अमोनियम बायकार्बोनेट खरेदी केलं. शाडू मातीच्या मूर्ती आहेत, त्या पाण्यामध्ये विरघळतात. त्या पाण्यात विरघळल्या की ती माती सुद्धा पुन्हा वापरात यावी म्हणून त्या मातीचा वापर, ती जे माती तयार होती, ज्याला शाडूची माती म्हणतात, ती पुन्हा मूर्ती बनवण्यासाठी काही जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केली जाते. अशा पद्धतीने संपूर्ण मूर्ती दानाचा नंतरचा जो पुढे काय होतं हा लोकांच्या मनातला प्रश्न होता, त्याचा महापालिकेने एकदम पारदर्शकता ठेवली आणि लोकांना दाखवून दिलेलं आहे, ज्या तुम्ही दिलेल्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या आम्ही दान म्हणून स्वीकारतो, ट्रकमध्ये भरतो, तिथून पुढे जिथे खाणीच्या तिथे नेतात, तिथं ती परत सार्वजनिक एक आरती होते ट्रकची आणि तिथून नंतर त्या कन्व्हेअर बेल्टवरून त्या मूर्त्या ठेवतात आणि त्या खाणीमध्ये विसर्जित केल्या जातात. म्हणजे असे हे दोन्ही प्रकार आहेत. पण ओव्हरऑल संपूर्ण चळवळीला जे चांगलं रूप आलेलं आहे आणि नदी प्रदूषण त्याच्यामध्ये थांबलेलं आहे, हे महापालिकेचं श्रेय आहे, संस्था संघटनांचं श्रेय आहे
आणि प्रामुख्याने शहरातल्या नागरिकांना सुरुवातीला याच्या बाबतीत तयार नव्हते, कोणी मानसिकता नव्हती की नाही आम्ही नदीच्या पाण्यातच विसर्जित करणार. पण आता लोक सुद्धा तयार झालेले आहेत. अगदी मला सुरुवातीच्या काळात आठवतं की मूर्तीदानाच्या उपक्रमाला विरोध करण्यासाठी सनातन किंवा हिंदुत्ववादी काही संघटना त्या पुढे आल्या होत्या आणि अशा प्रकारे तुम्ही सक्ती करू नका, मूर्ती ही पाण्यातच विसर्जित केली पाहिजे वगैरे वगैरे सांगत होते. पण लोकांनी आता हे स्वीकारलेलं आहे. प्रामुख्याने कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी भाविकांनी सगळ्या मूर्त्या आपल्या घरोघरी विसर्जित केल्या, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या होत्या घरती. पण आता यावेळेस पाहिलं मी, मग चिंचवडचा घाट असू द्या, पिंपरीचा असू द्या, पिंपळे गुरवचा, पिंपळे सौदागरचा, अगदी मोशीचा घाट असू द्या, रावेत, थिरगाव, प्रत्येक नदी किनारी जी महापालिकेची यंत्रणा होती त्या यंत्रणेने ह्या मूर्ती स्वीकारल्या, सन्मानपूर्वक स्वीकारल्या. आणि त्याच्याबरोबर दुसरं, मूर्तीदानाच्या बरोबर निर्माल्यदान. गणपतीच्या मूर्तीला 10 दिवसामध्ये रोज हार, नंतर दुर्वा किंवा फुलं किंवा सत्यनारायणाच्या पूजेनंतर केळीचे खुंट किंवा हे जे सगळं निर्माल्य नंतर तयार होतं, हे निर्माल्य पूर्वी नदीमध्ये विसर्जित केलं जायचं, नदीत टाकलं जायचं सरळ सरळ. पण हळूहळू हे निर्माल्य सगळं एकत्र गोळा करायचं एका कुंडामध्ये आणि ते निर्माल्य मोशीच्या प्लांटवरती, मोशीचा कचरा डेपो आहे तिथे एक स्वतंत्र व्यवस्था केली होती, तिथे न्यायची आणि त्याच्यापासून खत निर्मिती करायची. अशा प्रकारचा उपक्रम महापालिकेने सुरू केला. त्यालाही फार मोठा प्रतिसाद मिळाला. जवळपास 10 दिवसामध्ये 250 टन पर्यंत हे निर्माल्य महापालिकेने एकत्र केलं आणि त्याच्यापासून खत तयार केलं जाणार. खाजगी पातळीवरती या उपक्रमाचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. अशी एक संस्था म्हणा किंवा संघटना म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, आसवानी बंधू, पिंपरी कॅम्पमध्ये आसवानी बंधू यांनी सुद्धा अशा प्रकारचा एक उपक्रम राबवला. प्रशस्त, फार मोठे जबरदस्त असं कृत्रिम तळं तयार केलं होतं. त्याच्यावरती झेंडूच्या पाकळ्या सगळ्या पाण्यावरती बेसपैकी, तिथे चांगले भक्ती संगीत लावलेलं, उदबत्त्यांचा सुगंध. नंतर तिथे येणारा जो मूर्ती घेऊन येणारा आहे, ते सहकुटुंब मूर्ती घेऊन येतात, त्यांना त्या ठिकाणी त्याचे फोटो काढले जातात आणि परत मूर्ती विसर्जित करून आल्यावरती फ्रेम सहित ते फोटो दिले जायचे. हा एक उपक्रम तिथे. तसा इंद्रायणनगरला सुद्धा जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा उपक्रम राबवला गेला होता. स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमाताई सावळे यांनी तिथे इंद्रायणनगरला जो उपक्रम राबवला, फार उत्तम. शहरामध्ये अशा प्रकारे तिथले जे स्थानिक नगरसेवक होते पूर्वीचे, माजी नगरसेवक, त्यांनी नाना काटे असू दे, शत्रुघ्न काटे असू दे, त्यांनी सुद्धा हा उपक्रम राबवला. नंतर तुमच्या मोशीमध्ये असू दे, बऱ्याच ठिकाणी प्रत्येक नगरसेवकांनी ह्याच्यामध्ये स्वतःच्या संस्था, संघटना ज्या आहेत त्या ह्याच्यात सहभागी केल्या आणि त्यांनी सुद्धा ह्या मूर्तीदान उपक्रमामध्ये महापालिकेला फार मोठी मदत केली. त्याचं हे फलित आहे. आज 3ही नद्या प्रदूषण मुक्त पाहायला मिळतात. तुम्ही जर गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्थीनंतर तुम्ही जर नदी किनारी पूर्वीचं चित्र पाहिलं असेल, जसं आठवा मागचे दिवस, अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पवणेच्या थेरगावच्या घाटावरती जाऊन जर पुलावरती उभं राहिलं आणि पाहिलं तर इतकं विदारक चित्र असायचं. भगलेल्या मूर्ती सगळ्या असायच्या तिथे भावना दुखवायच्या लोकांच्या. हे सगळं चित्र आता पाहायला मिळत नाही. त्याचं कारण हा उपक्रम. म्हणून महापालिकेने हा उपक्रम या पुढच्या काळातही असा सुरू ठेवा. भले मागच्या वेळेस 1 कोटी खर्च आला, यावेळेस 4 कोटी खर्च आला, मी म्हणतो 5 नाही 10 कोटी खर्च येऊ द्या, पण नद्यांचं प्रदूषण थांबवण्यासाठी या अशा पद्धतीने जे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अशा प्रकारे महापालिकेचं प्रोत्साहन देत असेल तर महापालिकेला धन्यवाद दिले पाहिजेत. त्यासाठी खास हा व्हिडिओ केला. पिंपरी चिंचवडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश आलंय, तसंच नाशिकला सुद्धा आहे. नाशिक महापालिकेने सुद्धा यामध्ये भाग घेतला आणि नाशिकमध्ये जवळपास यावर्षी 2.25 लाख मूर्ती तिथे सुद्धा दान मिळालेले आहेत. त्या सुद्धा अशाच पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाते. म्हणजे त्या शाडू मातेची मूर्ती असतील तर त्याची माती परत मूर्तिकारांना दिली जाते विरघळून. प्लॅस्टरच्या असतील तर अमोनियम बायकार्बोनेट मध्ये ते विरघळतात किंवा त्याच मूर्त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी मूर्तिकारांकडे त्या सुपूर्द केल्या जातात. अशा पद्धतीने हा उपक्रम यशस्वी झालेला आहे. म्हणून खास महापालिकेला धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. ठीक आहे, अजूनही काही संस्था, संघटना, सनातनने सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये दिलेलं आहे, त्यांच्या दैनिकामध्ये, की वाहत्या पाण्यातच का विसर्जित करावी या संदर्भात त्यांनी शास्त्रीय काही कारणं दिलेली आहेत. परंतु आता जनतेची मानसिकता झालेली आहे की आपण स्थापन केलेली मूर्ती, गणेश मूर्ती ही महापालिकेकडे विधिवत दान करायची आणि त्याच्यानंतर ती महापालिका त्या पद्धतीने खाणीमध्ये ती विसर्जित करते.
जनतेने हे स्वीकारलेलं आहे, म्हणून जनतेला सुद्धा धन्यवाद. तमाम सर्व गणेश मंडळ आतापर्यंतची, नंतर शहरातले सगळे गणेश मंडळाबरोबर नागरिक जे घरगुती गणपती बसवतात त्यांना सुद्धा ह्या बाबतीमध्ये धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी सुद्धा हा जो बदल आहे तो टप्प्याटप्प्याने का होईना स्वीकारला. आता तो 100% यशस्वी झाला आहे, म्हणून तुम्हाला सर्वांना सुद्धा धन्यवाद. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं? या अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम महापालिकेने राबवले पाहिजेत की नाही, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हा मूर्तीदानाचा उपक्रम, त्या संदर्भामध्ये तुमचं काय प्लस मायनस जे काय मत असेल ते जरूर व्यक्त करा. धन्यवाद.